नमस्कार मित्रांनो, आज आपण एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत. गावठी कोंबडीचा एक वेगळ्या प्रकारे रेसिपी आपण आज तुम्हाला बनवून दाखवतोय. तर आपण कशा प्रकारे ती बनवतोय, काय सामग्री घेतोय ते पाहूया एकदा. 1 किलोची चिकन आहे. सोबत आपण 1 वाटी खोबरा घेतलेला आहे. खोबरा आपण तळून घेतलेला आहे. थोडंसं आलं, कोथिंबीर, लसूण, 3 कांदे तेलावरती आपण तळून घेतलेले आहेत. मीठ, आगरी मसाला, 3 चमचे आगरी मसाला आहे. हळद, गरम मसाला, चिकन मसाला आणि थोडासा खडा मसाला. तर एक वेगळ्या पद्धतीत बोलू दे ना, एक वेगळ्या पद्धतीत आजची रेसिपी आहे. आपण बघा, आपल्याला नक्कीच आवडेल आणि एकदा ट्राय करून नक्की बघा. तेल आपलं तापलेलं आहे. खडे मसाले टाकलेत आपण. कांदा टाकूया. वाटण आपण रेडी करून घेतलेलं आहे. वाटण वाटताना पाणी कमीत कमी वापरायचं आहे. त्याने वाटणाला एक वेगळी चव येते. कांदा छानपैकी कोंबून घ्यायचा आहे. तर अर्धवट राहिला, कच्चा राहिला तर भाजीची चव बिघडते. वाटण टाकूया. एक कमी वाटणामध्ये भाजीला एक चांगली अशी वेगळी चव येते. तर मगाशी आपण बघितलेलं वाटण, त्यातलं आपण फक्त किती वापरलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. वाटण तेलात चांगलं फ्राय झालेलं आहे. तेल सुटलेलं आहे चांगलं. सगळे मसाले वगैरे आपण त्यात टाकून घेऊया. सर्व मसाले चांगल्या प्रकारे तेलात आपण तेल सुटेपर्यंत त्यांना फ्राय करायचे आहे. तेल छानपैकी सुटलेलं आहे. चिकन टाकूया त्यात. ते चांगल्या प्रकारे फ्राय एकत्र मिक्स करून घेऊया. हे आपल्याला कुकरमध्ये पण शिजवता येते, पण पाहिजे तशी टेस्ट त्याला भेटत नाही, म्हणून आपण पातेल्यामध्ये बनवत आहोत. आणि गावाकडे गेल्यावरती आम्ही तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये चुलीवरती बनवलेली पण दाखवू. चुलीवरची पण एक वेगळीच टेस्ट येते त्यामध्ये. वाटण वाटलेल्याचा जो पाणी राहिलेला आहे भांड्यातला, तो वरती आपण ठेवलेला आहे. गरम झाला की तो त्यामध्ये टाकून घेऊ. छानपैकी पाणी सुटलेलं आहे. छानपैकी आपली चिकन रेडी होते आपलं. इथपर्यंत ह्याच्यासोबत आपल्याला गटारी स्पेशल दाखवायचं आहे. त्यासाठी एक फोडणीचा भात आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपण घेतलेले आहेत 1.5 वाटी तांदूळ धुवून घेतले चांगले. बडीशेप आहे अर्धी वाटी, वाटून घेतलेली आहे. गरम करून ती वाटायची आहे. सोबत 2 कांदे आहेत बारीक चिरलेले, कोथिंबीर आणि थोडासा खडा मसाला. आणि त्याच्यासोबत खवणलेला नारळ आहे. तर ह्याच्यापासून आपण आज बनवणार आहोत फोडणीचा भात. म्हणजे हा गावठी चिकन बरोबर फोडणीचा भात एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. चला तर बनवायला घेऊया. तेलामध्ये आधी खडा मसाला टाकून कांदा टाकूया. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आपला व्यवस्थित कोंबलेला आहे. थोडी हळद टाकूया.
मसाला वगैरे काही टाकायचा नाही याच्यामध्ये. मिरची वगैरे काही टाकायची नाहीये. तांदूळ पण चांगले फ्राय करायचे. छान तेलात तांदूळ परतून झालेला आहे. तर जे गरम पाणी करून घ्यायचंय ते त्यात टाकायचंय. गरम पाण्याने भात लवकर होतो फोडणीचा. तर मीठ टाकून घेऊया. भाताला चांगली उकळी आल्यावरती आपल्याला त्यात बडीशेप जी आपण भाजून बारीक वाटून घेतलेली ती टाकायची आहे. आणि ओला नारळ जो खवणून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. आणि कोथिंबीर राहिलेली. बारीक गॅसवरती आता वाफ येऊन द्यायची. छानपैकी आपलं चिकन शिजलेलं आहे. कोथिंबीर टाकून गॅस बंद करूया. छानपैकी आपली भाकर रेडी होते. छानपैकी झालेलं आहे. तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली तर चॅनल लाईक सबस्क्राईब करा.